तुम्हाला असं वाटतं की पण गेल्या 12 वर्षामध्ये 2014 साली आपल्या राज्यामधलं सरकार बदललं आणि ज्या पद्धतीनं पुरोगामी आणि प्रतिगामी हा वाद कायम होतो आणि असा आरोप कायम करतो की ते प्रतिगामी सरकार आहे की ज्या सरकारमध्ये तुम्ही सुद्धा आता आहात, अर्थात तुम्ही इंडिपेंडंट इतर स्वतःच्या पक्षाचा विचार जो आहे तो मजबूत घेऊन चाललेला आहात हा तुमचा दावा आहे. पण तुम्हाला असं आता या घडीला विचार करताना वाटतं की झगडा करावा लागतोय आता त्या सेक्युलर विचाराला, हा विचार टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी, कारण समोरचा जो फोर्स आहे प्रतिगामी फोर्स तो मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस ताकद घेऊन लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न जो आहे तो सत्ताधारी करताय. असं आहे की मी जी महात्मा फुले समता परिषद स्थापन केली आणि तुम्हाला कल्पना आहे की रामलीला मैदान भरलं, पटनाचं गांधी मैदान रॅलीने भरलं, सगळ्या ठिकाणी झाल्या. आज या क्षणाला सम्राट चौधरी हे बिहारचे मुख्यमंत्री, नायब सिंग सैनी हरियाणाचे, केशवचंद्र मौर्य यूपीमध्ये उपमुख्यमंत्री, हे असे अनेक मंडळी जे आहे ना ही त्या समता परिषदेमध्ये काम करत होती आणि तिथे ज्या आमच्या रॅलीज झाल्या त्याच्यामध्ये होते. मला काय म्हणायचं आहे की हा ट्रेंड जो आहे की सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, लहान मोठ्या जातींना. आज सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर सर्व समाजाचे लोक घेतले, टिबल घेतले. नंतर पूर्वी एखादा घ्यायचा. मी समजा अगदीच माळी समाज म्हणूया, माळी समाजाचे 3 मंत्री आहेत. पूर्वीच्या वेळेला एखादाच असायचा, पण सगळ्यांनाच त्यांनी जे न्याय देण्याची भूमिका घेतली. आणि एवढंच नाही तर मराठा समाजासाठी सारथी, दलित समाजासाठी बार्टी आणि महाज्योती आणि इथं मग आरटी वगैरे अशा सगळ्या या संस्था स्थापून त्यांना फंड्स देऊन ओबीसींना, आपण फक्त ओबीसींची गोष्ट बोलूया, स्कॉलरशिप देणं, परदेशामध्ये पाठवणं, त्यांच्यासाठी जे आहे सावित्रीबाई फुले हॉस्टेल्स बांधणं, त्याच्यात जर प्रवेश मिळाला नाही तर 60,000 रुपये वर्षाला देणं. ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या ते सगळ्यांसाठीच ते करतायत. दलितांसाठी पण करतायत, आदिवासींसाठी पण करतायत. एवढंच नाही तर ही जी काही महामंडळं वगैरे असतात, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, तर महात्मा फुले महामंडळ ते दलितांसाठी आहे आणि इतर मागासवर्गीय महामंडळ, त्याच्यामध्ये शेकडो हजारो कोटी रुपये देत आहेत ना. ते याचा अर्थ असा की या सरकारच्या आणखी नाही सांग. नायगावला आता आले होते मुख्यमंत्री, 150 कोटी रुपये कार्यक्रम सुरू झाला. जे सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे माहेर ते, आणि मुलींसाठी जे आहे एनडीएच्या धर्तीवर मुली त्यांच्यासारखेच कॅडेट तयार करायचे मुलींसाठी काम सुरू केलं. कडघून महात्मा फुल्यांचं जन्मगाव, तिथे जवळजवळ 150 कोटी रुपयाचं काम सुरू केलं. भेडेवाडा 23 वर्ष मी लढत होतो, पण शेवटी मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं, काम सुरू झालं. फुले वाडा आहे त्याचं विस्तारीकरण, त्याच्यासाठी 200 कोटी रुपये दिले. मी हे का सांगतोय तर हे सगळं याच्यातूनच जे आहे मुलं शिकत असतात, त्यांच्या पुढे आपले आदर्श मांडले जात आहेत, आपला इतिहास काय आहे तो त्यांच्या समोर जातो आहे. या दृष्टीने सगळं महत्वाचंच आहे. आणि मला तरी याच्यामध्ये सरकारमध्ये असं आढळलं नाही की त्यांनी जे आहे फक्त एका समाजाच्या बाजूने कुठे गेले, असं मला काही वाटत नाही. सर्व लहान लहान समाजांना बरोबर घेऊन हे सरकार काम करत आहे. आणि जिथे मला असं वाटतं हे चुकतं तिथे मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगतोय की हे बरोबर नाही, हे चुकतंय, आपलं ते दुरुस्त पण होत आहे. तुमचा म्हणण्याचा उद्देश आहे की असं काही नाहीये की फुले शाहू आंबेडकर विचारांचा श्वास कोंडला जातोय असं काही होत नाही. फक्त फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं फक्त आपण चर्चा करणं आणि प्रत्यक्षात
त्याच्यामध्ये काम करणं. मग महात्मा फुल्यांनी शेतकऱ्याचा आसूड वगैरे शेतीच्या संदर्भात लिहिलं. त्यांनी लिहिलं की हे ज्या धरणं बांधली पाहिजे ते पाणी वापरलं पाहिजे. लोकांनी सांगितलं शिळं पाणी आहे वापरणार नाही. त्यांनी स्वतः शेती केली, सांगितलं मी 2-3 पिकं घेतो. शेतकरी का नागावला, कसा नागावला जातो ते त्यांनी म्हटलं. स्वतः कंत्राटदार होते आणि त्यांनी जे आहेत कात्रजच्या ठिकाणी मग तो घाट असेल, बोगदा असेल, धरणं आहेत, मुंबईच्या काही जे आहेत आपल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग ज्या आहेत आपल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस वगैरे वगैरे आणि समोरच्या त्यांच्या सगळ्या केल्यांनी सरकारचं काय म्हणणं की सर्व भागामध्ये त्यांनी हंटर कमिशनला सांगितलं की तुम्ही शिक्षण जे आहे दिलं पाहिजे. दलितांना अछूत ते करत होते, स्वतः सगळ्यांना घेऊन आले की नाही सगळे जी माणसं सारखीच आहे, पाण्यावर सगळ्यांचा हक्क आहे, शिवाशिव नाही. केलं ना त्यांनी. एवढंच नाही, विधवा विवाह त्यांनी सुरू केलाच की नाही. बालहत्या प्रतिबंधक ग्रह तेही त्यांनी सुरू केलं. भिडेंची शाळा. आता एक तुम्हाला सांगतो, जो प्रचार नंतर केला गेला ब्राह्मणांच्या विरुद्ध महात्मा फुले आहेत, मग भिडे ब्राह्मण होते, त्यांनी शाळा दिली. परांजपे, भवाळकर, भंडारकर हे सगळे त्यांचे मित्र होते आणि त्यांनी जे आहे या सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून मुलींच्या शाळा वगैरे त्याच्यामध्ये काम केलं. तर हे काय आहे की आज सुद्धा अनेक वेळेला ज्या या लोकांच्या लोकांमध्ये जे आहेत हे किडे आहेत